लिंग आहे का गळ्यामध्ये? बघा बरं तपासून. आहे का? नक्की आहे का? मागे पुढे झाले थोडे डॉक्टर माईक तिकडं फिरून दाखवा मग. आहे का लिंग सगळ्यांचे? मग लिंग आहे, पण तो लिंगावर किती श्रद्धा आहे, किती भक्ती आहे? लिंगावर प्रेम आहे का? लिंगावर भक्ती आहे का तुमचं? लिंगावर भक्ती श्रद्धा प्रेम असेल तर ते भावलिंग कळतो, प्राणलिंग कळतो. नसेल, हे विश्वलिंग आहे, ते प्राणलिंग आहे. माझं प्राण वेगळं, लिंग वेगळं, मग विषय तर संपला. प्राणलिंग आणि या इष्टलिंगाचे ऐक्य भाव तयार व्हायचा असेल, प्रथमतः दीक्षा घेतलेला त्या शिष्याला कसं आपलं जीवावर प्राणावर किती प्रेम असतो ना. बघा ना, आत्ता बसल्या जागी थोडा काहीतरी प्राणी आलं लगेच आपण दचकून उठतो का नाही? काय वाढतो लगेच आपले जीवावर येतो ना. बघा, माणसाला जीवावर आले की माणूस घाबरतो का नाही? मग तसं तुमचे लिंग एक क्षण 5-10 मिनिट सांगत नाही, तुमच्या शरीरातून एक क्षण लिंग खाली पडलं तर तुम्हाला करंट लागल्यासारखं झाला पाहिजे. तुम्हाला करंट लागल्यासारखं, आत्ता काही नाही, माझं प्राणच कुठं तर हरपून गेले का, अशी भाव तयार झाला पाहिजे. तसं कुणाला झाले का? कोणाला तर झाले का सांगावं? आहे लिंग तुटलं.